नमस्कार मित्रांनो, स्टॉक गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. तुम्हाला तुमची इन्व्हेस्टमेंट जर्नी स्टार्ट करायची आहे का? किंवा तुम्हाला तुमच्या पोर्टफोलिओमध्ये एखादा नवीन स्टॉक ॲड करायचा आहे? तर यासाठी तुम्हाला स्टॉक निवडणे खूप गरजेचे आहे. एखादा स्टॉक कसा निवडायचा किंवा एखादा स्टॉक आपल्याला रिटर्न चांगले देईलच का नाही, किंवा आपण जो आपला स्टॉक निवडतो किंवा एका मित्रानं सांगितलं आहे किंवा एखाद्या टेलिग्राम चॅनलवर आला आहे म्हणून तो आपण स्टॉक निवडतो आणि आपला लॉस करून घेतो. हे लॉस आपल्याला थांबवण्यासाठी किंवा आपला ग्रोईंग पोर्टफोलिओ बनवण्यासाठी एखाद्या स्टॉकचे आपल्याला डीपमध्ये माहिती असणे गरजेचे आहे किंवा त्या स्टॉकचं ॲनालिसिस करणे खूप गरजेचे आहे. एखाद्या स्टॉकचे ॲनालिसिस करणे हे खूप लेंदी प्रोसेस आहे किंवा प्रत्येकाला जमेलच असं नाही. त्या स्टॉकचे फंडामेंटल चेक करावे लागतात, त्या स्टॉकचे चार्ट ॲनालिसिस करावे लागतात, त्या स्टॉकचे न्यूज कंटिन्यू चेक करावे लागतात. यामध्ये आपला खूप वेळ जाणार आहे आणि प्रत्येकाला ते शक्य नाही आणि त्या स्टॉकचा डाटा तुम्हाला मिळेलच याची शक्यताही कमी आहे. यासाठी तुम्हाला तुमचा स्टॉक निवडण्यासाठी पुरेपूर मदत करणार आहोत. तुम्हाला स्टॉक निवडण्यासाठी जी लेंदी प्रोसेस आहे किंवा ती क्लिष्ट प्रोसेस आहे ती आम्ही करून तुम्हाला एक बेस्ट स्टॉक सांगणार आहोत. यामध्ये आम्ही सेक्टर वाईज स्टॉकचे ॲनालिसिस करणार आहोत. प्रत्येक सेक्टरमधील टॉप स्टॉक आम्ही निवडून काढून त्याचे फंडामेंटल, टेक्निकल आणि सेंटिमेंटल अशा तिन्ही प्रकारचे ॲनालिसिस करून जे बेस्ट स्टॉक आहेत ते निवडणार आहोत. तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये प्रत्येक स्टॉकचा पूर्ण प्रकारे फंडामेंटल ॲनालिसिस, टेक्निकल ॲनालिसिस आणि सेंटिमेंटल ॲनालिसिस मिळेल. यावर तुम्ही तुमचा स्टॉक निवडायचा आहे आणि तो स्टॉक तुमच्या पोर्टफोलिओमध्ये ॲड करायचा आहे, किंवा जो तुम्ही एखादा स्टॉक निवडला असेल त्यामधनं बाहेर पडण्यासाठी तुम्हाला यामधून मदत होणार आहे. यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीचे स्टॉकही सांगू शकता. त्यावर आम्ही रिसर्च करू, त्याचे ॲनालिसिस करू आणि तुम्हाला ते नंतर आम्ही सांगू शकतो. चला तर मग आम्ही सुरुवातीला सध्या 2024मध्ये सगळ्यात वाढणारा सेक्टर किंवा सगळ्यांचा आवडतीचं सेक्टर म्हणून पाहिलं जातं ते पॉवर सेक्टर. आम्ही या सेक्टरमधील तुम्हाला 20 टॉप स्टॉक सांगणार आहोत. यामध्ये तुमच्या आवडीचे किंवा तुम्हाला जे त्याचे फंडामेंटल, टेक्निकल, सेंटिमेंटल ॲनालिसिस आवडले किंवा योग्य वाटतील तर त्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशनल पर्पजसाठीच आहे. यामध्ये तुम्हाला कुठलेही बाय आणि सेलिंगचं रिकमेंडेशन नाही. तर आजचा स्टॉक आहे NHPC इंडिया प्रायव्हेट लिमिटेड. या कंपनीची स्थापना 1975मध्ये झालेली आहे. सध्या या कंपनीचे चेअरमन राजीव कुमार विश्नोई आहेत. या कंपनीचं मुख्यालय फरीदाबाद, हरियाणा येथे आहे. ही कंपनी भारत सरकारची नवरत्न कंपनी मधील एक टॉपची कंपनी आहे. तर कंपनीचे प्रोडक्ट आहेत. कंपनी हायड्रोलिक पॉवर जनरेट करते, म्हणजे कंपनीचे जलविद्युत केंद्र आहेत. कंपनी सध्या सोलार सेक्टरमध्ये उतरलेली आहे. सध्या कंपनीचे पवनचक्की निर्मितीचे सध्या केंद्र सुरू आहेत आणि कंपनीने सध्या दिल्लीमध्ये चार्जिंग स्टेशन ही निर्मितीचं काम कंपनी सध्या करत आहे. कंपनीचे प्रोडक्ट जर पाहिले तरी भविष्यामध्ये यावर सर्व जग अवलंबून आहे आणि असे न बंद पडणारे कंपनीचे प्रोडक्ट असल्यामुळे कंपनीला भविष्य तर आहेच. तर यानंतर आपण स्टॉकचं फंडामेंटल चेक करू. कंपनीचा मार्केट कॅप आहे 93,258 करोड रुपये. सध्या स्टॉकची करंट प्राईस सुरू आहे ₹96.80. 52 वीकमध्ये कंपनीने 116 रुपयाचा हाय आणि 37 रुपयाचा लो आहे. कंपनीचा PE रेशो 25 रुपये आहे. बुक व्हॅल्यू 38 रुपये आहे. डिव्हिडंड यील्ड कंपनीने 1.99% कंपनीने डिव्हिडंड दिलेला आहे. ROCE कंपनीचा 8.49% आहे. ROE कंपनीचा 10.8% आहे. फेस व्हॅल्यू 10 रुपये आहे. प्राईस टू बुक व्हॅल्यू ₹2.39 आहे. इंडस्ट्रियल PE 26 रुपये आहे. सेल्स ग्रोथ गेल्या वर्षी कंपनीने 6.18% सेल्स ग्रोथ दाखवलेली आहे. प्रॉफिट ग्रोथ 0.12% प्रॉफिट दाखवलेला आहे. बुक व्हॅल्यू 38.9%. मागील 3 वर्षाचा कॅश फ्लो जर पाहिला तर 3,632 कोटीचा कंपनीचा कॅश फ्लो आहे. यानंतर आपण कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न पाहणार आहोत. कंपनीचा प्रमोटर होल्डिंग 70.75% प्रमोटर होल्डिंग आहे. यामध्ये DIS स्टेक 14.94% आहे. FII स्टेक 7.38% आहे आणि पब्लिक सेक्टर 6.93% आहे. स्टॉकचा सर्वात प्लस पॉईंट जो आहे तो प्रमोटर होल्डिंग 70.95% आहे. मागील 5 वर्षामध्ये ती स्टेबल आहे. या मोटर होल्डिंग ही सर्वात बेस्ट आहे. मागील 5 वर्षाचा आपण कंपनीचा सेल ग्रोथ पाहणार आहोत. 2019मध्ये कंपनीचा 8,116 करोड रुपयाचा सेल होता. 2020मध्ये 8,735 कोटीचा सेल होता. 2021मध्ये 8,506 कोटीचा सेल होता. 2022मध्ये थोडा कमी झालेला आहे, 8,309 कोटीचा सेल होता. 2023मध्ये तो चांगला वाढलेला आहे, 9,316% CRचा सेल आहे. ओव्हरऑल बघितलं तर कंपनीचा सेल जो आहे तो ग्रोईंग आहे. यानंतर आपण कंपनीचा नेट प्रॉफिट चेक करू. मागील 5 वर्षाचा कंपनीचा आपण नेट प्रॉफिट चेक करणार आहोत. 2019मध्ये 2,630 कोटीचा कंपनीचा नेट प्रॉफिट होता. 2020मध्ये वाढून तो 3,007 करोडचा प्रॉफिट होता. 2021मध्ये 3,245 CRचा कंपनीचा प्रॉफिट होता. 2022मध्ये 3,537 रुपयाचा
नेट प्रॉफिट होता. 2023मध्ये 3,833 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट होता, जो की कंपनीचा प्रॉफिट जर पाहिलं तर कॉन्स्टंटली कंपनीचं प्रॉफिट हे वाढत आहे. यानंतर कंपनीचा न्यूज पाहू. कंपनीचे सध्या 24 प्लांटमधून 7,097 मेगावॅट ऊर्जा निर्मिती होते. सध्या कंपनीची नवीन ऊर्जा निर्मितीसाठी 6 प्रोजेक्ट सुरू आहेत. यामधून कंपनीला येणाऱ्या काळामध्ये 4,425 मेगावॅट निर्मिती होणार आहे. हिंदुजा रिन्युएबल या कंपनीने 250 मेगावॅटचा टेंडर दिलेला आहे. आणि सिम्बॉल इंडस्ट्रीजची उपकंपनी ग्रीन इन्फ्रा विंड एनर्जी लिमिटेड या कंपनीने 300 मेगावॅट सौर ऊर्जेचा प्रकल्पाचं टेंडर दिलेला आहे. NHPCने गुजरातमधील 750 मेगावॅट कुपा हायड्रो स्टोरेज प्रकल्प 4,000 कोटी रुपयाची गुंतवणूक करणार आहे. यानंतर आपण स्टॉकचे टेक्निकल अनालिसिस पाहणार आहोत. डेली टाइम फ्रेममध्ये जर चार्ट पाहिला तर चार्ट या ट्रेंड लाईनला सपोर्ट करत आहे. या ट्रेंड लाईनला सपोर्ट करून चार्ट वर जात आहे. स्टॉकचं पुढील टार्गेट असणार आहे 115 रुपये, की जो अगोदरचा हाय आहे. आणि त्यानंतर दुसरा टार्गेट जो आहे तो 139 रुपयाचा दुसरा टार्गेट असणार आहे. त्या स्टॉकने फिबोनाचीचे 0.5 लेवल जर ब्रेक केला तरच हा टार्गेट अचीव होऊ शकतं. आणि जर ही जर रिप्लेसमेंट असेल तर इथला जर स्टॉक खाली आला तर 77 रुपयेपर्यंत हा स्टॉक खाली येऊ शकतो. आणि जर या स्टॉकचे वीकली टाईम फ्रेममध्ये जर पाहिल्या तर गेल्या वीकमध्ये स्टॉकने हॅमर कॅन्डल बनवलं होतं, परंतु ते वर्क करेलच शक्यता कमी आहे. जर या कॅन्डलचा जर हाय ब्रेक झाला तर हॅमर ॲक्टिव्ह होईल आणि आपल्याला नेक्स्ट टार्गेट त्याचे 139 पर्यंत स्टॉक जाऊ शकतो. धन्यवाद. आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे येणारी आमची नवीन